वडिलांचा आधार. हातात वाफाळता चहाचा कप. वडील विलासराव रेडिओ ऐकत वृत्तपत्र वाचत होते. त्यांचा मुलगा रोहित फोनवर ऑफिसचे मेल बघत चिडलेला होता. रोहित चिडून म्हणतो, बाबा, किती वेळा सांगितलं आहे, सकाळी रेडिओ एवढा जोरात लावू नका ना. माझं काम चालू आहे. मला मेल्स चेक करायचे आहेत, लक्ष लागत नाही. विलासराव हसत म्हणतात, अरे, रेडिओ बंद झाला तर मला जग बंद झालं असं वाटतं बहुतेक. फक्त रेडिओ बंद करा, एवढंच दिवसभरात एक वाक्य तू माझ्याशी बोलतोस. बाकी तर तुला वेळच भेटत नाही. चालेल, बंद करतो. पण हा चहा घे आधी. रोहित रागाने म्हणतो, नको, मला उशीर होतोय. मला आता ऑफिस गाठायचंय. 2 दिवस सुट्टी घेऊन येतो. तीही अशीच वाया जाते तुमच्या मागे बडबड करण्यात. आणि हो, आता सध्या कामाचा लोड खूप आहे. 4-5 महिने तरी मला आता येणं शक्य नाही. त्यामुळे माझी वाट बघत बसू नका. काही अर्जंट काम असेल तरच फोन करा. विनाकारण कॉल करत बसू नका. एवढं बोलून तो दरवाजा आपटून निघून जातो. विलासराव त्याच्याकडे शांतपणे बघत राहतात. विलासराव स्वतःशीच बोलतात, ज्या घरातून मुलगा धावत निघतो तिथे बाप दरवाजा उघडाच ठेवतो. कारण त्याला ठाऊक असतं, एक दिवस हा मुलगा परत यायचाच आहे. रोहित मुंबईत मोठ्या ऑफिसमध्ये कामाला, मोठं घर, पण मनात थोडी रिक्तता. मित्र म्हणतो, अरे वा, तुझं तर लाईफ सेटल झालं आहे. फ्लॅट, गाडी, पार्टी, किती मज्जा ना. रोहित म्हणतो, हो, मजा आहे. पण कधी कधी वाटतं सगळं असूनही काहीतरी कमी आहे. मित्र म्हणतो, अरे मग घरच्यांशी बोलत जा. आपल्या माणसांशी बोलल्यावर मन सुद्धा हलकं होतं. रोहित टाळत म्हणतो, अरे बाबा रोज विचारतात, जेवलास का, झोपलास का, हे केलंस का, ते केलंस का. त्यांना काय कळणार मोठ्या शहराचं जीवन. त्या रात्री रोहित वडिलांचा मिस कॉल बघतो, पण कॉल परत करत नाही. तो आता रोजच त्यांचे कॉल टाळत होता. एक दिवस ऑफिसमध्ये अचानक घोषणा होते, कंपनी काही स्टाफ कमी करत आहे. रोहितलाही कामावरून कमी केलं जातं. तो बॉसला खूप रिक्वेस्ट करतो, पण बॉस म्हणतात, सॉरी रोहित, इट्स नॉट युअर फॉल्ट, बट वी कांट कंटिन्यू एनीमोर. रोहितचा चेहरा उतरतो. तो बाहेर पडतो. तितक्यात मोबाईल वाजतो. वडिलांचा कॉल. रोहित डोळे पुसत, हॅलो बाबा. बाबा विचारतात, का रे, तुझा आवाज असा का येतोय? रोहित म्हणतो, काही नाही बाबा, फक्त थकलोय थोडासा. बाबा म्हणतात, जर बरं वाटत नसेल तर ये 2 दिवस गावी. थोडा आराम कर आणि मग जा. रोहित खोटं बोलतो, वेळ नाही आहे बाबा, प्रोजेक्ट चालू आहे. तो फोन ठेवतो आणि रडतो. त्याची थोडीफार सेव्हिंग्स असते म्हणून 1 महिन्याचे फ्लॅटचे गाडीचे हप्ते कसे तरी जातात. दुसऱ्या नोकरीसाठी तो खूप प्रयत्न करत असतो, पण त्याला नोकरी काही भेटत नाही. दुसऱ्या महिन्यात त्याचे फ्लॅटचे गाडीचे हप्ते बाउन्स होतात. तो पूर्णपणे हतबल होतो. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते. शेवटी न राहवून तो गावाला जातो. घराचं दार उघडच असतं. विलासराव घर आवरत होते. जुनी रद्दी, जुनी वस्तू. रोहित म्हणतो, बाबा, अजूनही हे काम करता? मी सांगितलं होतं ना आराम करा. विलासराव शांतपणे म्हणतात, आराम हा काम थांबवला की येत नाही रे. मन शांत असेल तर खरा आराम मिळतो. आणि माझं मन तर नेहमी तुझ्या वाटेकडे डोळे लावून असतं. रोहित त्यांच्याकडे बघतो. हातावर सुरकुत्या, पण चेहऱ्यावर समाधान. रोहित म्हणतो, बाबा, मी इतका शिकूनही काहीच करू शकलो नाही. बाबा, मी हरलो. रोहित विलासरावांना नोकरी गेल्याचं सांगतो. ते म्हणतात, तू हरला नाहीस रे, फक्त जगायला शिकत आहेस. आयुष्यात असे चढ उतार येतच राहतात. आपल्याला फक्त त्याचा सामना करता आला पाहिजे. घर चालवायची वेळ आली की पैशांपेक्षा संयम जास्त लागतो. विलासराव थोडा वेळ शांत राहून कपाट उघडतात. आत एफडी पावत्या, काही नोटा.
विलासराव म्हणतात, हे सगळं तुझ्यासाठीच साठवलं आहे रे. प्रत्येक महिन्यात थोडं थोडं बाजूला ठेवलं, कारण माहीत होतं एक दिवस माझ्या मुलाला याची गरज पडेल. रोहित म्हणतो, पण बाबा, हे सगळं तुमचं आहे ना, मी कसं घेऊ? विलासराव हसत म्हणतात, अरे, बापाचं काही त्याचं नसतंच रे. मुलाच्या गरजेच्या वेळी बापाची बचतच कामाला येते. विलासराव पुढे म्हणतात, जा, पुन्हा उभा राहा, पण यावेळी दुसऱ्यांच्या हाताखाली काम न करता फक्त स्वतःचं काहीतरी सुरू कर. कारण नोकरी कधी हातातून निघून जाईल याचा नेम नसतो. छोटासा का असेना, पण स्वतःचा व्यवसाय सुरू कर. आणि हो, त्यात अजिबात लाजू नको, कारण जो लाजला तो संपला. आयुष्यात पैसे कमी कमावले तरी चालतील, पण स्वतःचा आत्मविश्वास कधी कमी होऊ देऊ नकोस. व्यवसाय छोटा असो वा मोठा, स्वतःचा असला की माणूस रोज थोडं थोडं मोठा होत जातो. जो स्वतःचं काहीतरी निर्माण करतो त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. नोकरी म्हणजे दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करणं आणि व्यवसाय म्हणजे स्वतःचं स्वप्न जगणं. धंदा म्हणजे फक्त कमाई नाही, तो अनुभव असतो, जो माणसाला घडवतो, शिकवतो आणि मजबूत बनवतो. अपयशाचं वय नसतं, पण पुन्हा उठण्याची हिंमत असली की आयुष्य परत उभं राहतं. लक्षात ठेव बेटा, सुरुवातीला लोक हसतील, अरे हा काय करतोय म्हणतील, पण शेवटी तेच लोक विचारतील, अरे हे सगळं कसं केलंस? माणूस जेव्हा पडतो तेव्हा हरत नाही, जेव्हा तो प्रयत्न करणं थांबवतो तेव्हा तो हरतो. आयुष्याचं गणित सोपं आहे रे. मेहनत, संयम आणि थोडं धाडस, बाकी सगळं आपोआप होतं. विलासराव थोडं थांबून हसतात. जा, सुरू कर. आणि लक्षात ठेव, तुझा बाप आहे ना, अजूनही तुझ्या मागे उभा आहे कायमचा. आपल्या वडिलांचे एवढे अनमोल विचार ऐकून रोहितला अश्रू अनावर झाले. ज्या वडिलांचा आजपर्यंत त्याने फक्त रागराग केला होता, आज तेच वडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आपल्याला वाटतं आपले वडील साधे आहेत, पण त्यांच्या साधेपणाचं वजन आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा आपण स्वतः जबाबदारी घेतो. आई प्रेम शिकवते, पण वडील जगायला शिकवतात. त्यांचा आधार असेपर्यंत आपण निर्धास्त असतो. पण एक दिवस जेव्हा ते शांत बसतात, तेव्हा कळतं घर फक्त भिंतींमुळे उभं नसतं, तर ते त्यांच्या अस्तित्वाने, त्यांच्या सावलीने टिकून असतं. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर एक लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.